Now we will see power plant based on nuclear energy. In the power plant based on nuclear energy, steam turbines are used. The steam turbines are rotated by they are drive by the steam of water, and water of steam is formed by the heat energy from nuclear reactor किंवा न्यूक्लिअर रिॲक्शन जी असणार आहे न्यूक्लिअर एनर्जीचा यूज करून वॉटर हीट केलं जाणार आहे. वॉटरचं कन्व्हर्शन स्टीममध्ये होणार आहे आणि त्या स्टीममुळं टर्बाईन ड्राईव्ह होणार आहे आणि टर्बाईन ड्राईव्ह झाल्यावरती जनरेटरमधलं मॅग्नेट रोटेट होऊन इलेक्ट्रिसिटी जनरेट होणार आहे. आता ही जी न्यूक्लिअर पॉवर प्लांट आहे त्याच्यामध्ये वॉटरचं कन्व्हर्शन स्टीममध्ये करण्यासाठी न्यूक्लिअर एनर्जीचा यूज केला जातो. द न्यूक्लिअर एनर्जी तुम्हाला न्यूक्लिअर रिॲक्शन्स दोन टाईप्सच्या माहिती आहेत. न्यूक्लिअर फ्युजन रिॲक्शन अँड न्यूक्लिअर फिजन रिॲक्शन. मग इथं जी रिॲक्शन होणार आहे ती कोणती असणार आहे? न्यूक्लिअर फिजन रिॲक्शन. फिजन रिॲक्शन म्हणजे काय? तर जो काही हेवी ॲटम आहे, हेवी ॲटम किंवा हेवी न्यूक्लियस इट इज कन्व्हर्टेड इंटू इट इज ब्रेकडाऊन किंवा स्प्लिटिंग होणार आहे त्याचं इंटू टू स्मॉलर न्यूक्लिआय आणि ते होत असताना ट्रिमेंडस और लार्ज अमाऊंट ऑफ एनर्जी इज रिलीज्ड. आणि आता इथं फ्युएल म्हणून कोणता यूज केलेला आहे? हेवी न्यूक्लियस जो आहे तो कोणाचा यूज केलेला आहे? युरॅनियम, ॲटम लाईक युरॅनियम और प्लुटोनियम ते यूज केले जाणार आहेत. त्यांच्यावरती न्यूक्लिअर फिजन रिॲक्शन होणार आहे. त्या न्यूक्लिअर फिजनमध्ये युरॅनियमच्या न्यूक्लिअर फिजन रिॲक्शनमध्ये युरॅनियमपासून दोन स्मॉलर न्यूक्लिआय तयार होणार आहेत. एक असणार आहे बॅरियमचा आणि दुसरा असणार आहे क्रिप्टॉनचा. बॅरियम अँड क्रिप्टॉन न्यूक्लियस आर फॉर्म्ड. बॅरियम आणखीन क्रिप्टॉन हे त्यांच्यापासून म्हणजे युरॅनियमच्या एका न्यूक्लियसचं स्प्लिटिंग होणार आणि त्या स्प्लिटिंग होऊन दोन न्यूक्लियस फॉर्म होणार आहेत. वन इज ऑफ बॅरियम अँड अदर इज ऑफ क्रिप्टॉन अँड ऑल्सो अ लार्ज अमाऊंट ऑफ एनर्जी इज रिलीज्ड. ह्याच्यामध्ये लार्ज अमाऊंट ऑफ हीट एनर्जी रिलीज होते अँड ड्यू टू धिस हीट एनर्जी वॉटर इज कन्व्हर्टेड इन टू स्टीम. जो काही सिस्टीम असणार आहे स्टीम जनरेशन करायचा त्याच्यामध्ये त्या वॉटरचं कन्व्हर्शन स्टीममध्ये करण्यासाठी कोणती एनर्जी यूज केली जाणार आहे? न्यूक्लिअर रिॲक्टर फॉर न्यूक्लिअर फिजन रिॲक्शनमधून जी एनर्जी मिळणार आहे त्याच्यामुळं वॉटरचं कन्व्हर्शन स्टीममध्ये होणार आहे आणि त्यामुळं स्टीम टर्बाईन्स जे आहेत ते रोटेट होणार आहेत जनरेटरमध्ये. त्याच्यामुळं मॅग्नेट रोटेट होऊन इलेक्ट्रिक करंट तयार होणार आहे, इलेक्ट्रिसिटी जनरेट होणार आहे. आता ही जी स्टीम असणार आहे आफ्टर टर्बाईन्स ब्लो झाल्यानंतर रोटेट झाल्यानंतर ती स्टीम काय केली जाणार आहे? कंडेन्सिंग प्लांटला नेली जाणार आहे. तिथं ती कंडेन्स होणार आहे म्हणजे त्या स्टीमचं पुन्हा कन्व्हर्शन कशामध्ये होणार आहे? वॉटरमध्ये. आणि ते पुन्हा कुठं येणार आहे? तर वॉटर स्टीम जनरेशन जो प्लांट असणार आहे त्या ठिकाणी ते येणार आहे पाणी. आता जे वॉटर यूज केलं जातं ते वॉटर डिस्टिल्ड वॉटर असतं म्हणजे तेच वॉटर पुन्हा काय केलं जातं? सर्क्युलेट केलं जातं. वॉटरचं कन्व्हर्शन स्टीमचं टर्बाईन्स रोटेट झाल्यानंतर जी काय स्टीम आहे ती कुठं येणार आहे? त्याचं कन्व्हर्शन होणार आहे. त्या स्टीमचं कन्व्हर्शन बॅक इंटू वॉटर आणि ते वॉटर पुन्हा स्टीम जनरेट करण्याच्या ठिकाणी जाणार आहे. म्हणजे आता इथं वॉटरचं कन्व्हर्शन स्टीममध्ये करण्यासाठी न्यूक्लिअर एनर्जीचा यूज केला जातो आणि ही न्यूक्लिअर एनर्जी कोणत्या एलिमेंटपासून मिळवली जाणार आहे? तर युरॅनियम और प्लुटोनियमपासून मिळवली जाणार आहे. मग हिअर द एनर्जी रिलीज्ड बाय फ्युजन ऑफ न्यूक्लिआय ऑफ ॲटम्स लाईक युरॅनियम और प्लुटोनियम इज यूज टू जनरेट द स्टीम ऑफ हाय टेम्परेचर अँड हाय प्रेशर. जी स्टीम तयार होणार आहे ती कशी असणार आहे? हाय टेम्परेचर आणि हाय प्रेशर आणि त्याच्यामुळे टर्बाईन्स काय होणार आहेत? रोटेट होणार आहेत. द एनर्जी इन द स्टीम रोटेट्स द टर्बाईन विच इज ड्राईव्स द जनरेटरमधलं मॅग्नेट रोटेट करण्यासाठी होणार आहे प्रोड्युसिंग इलेक्ट्रिसिटी. आणि दिस इज द फ्लो चार्ट ऑफ न्यूक्लिअर पॉवर प्लांट.
न्यूक्लिअर पॉवर प्लांटचा फ्लो चार्ट. त्याच्यामध्ये काय असणार आहे, पहिला ब्लॉक जो आहे तो कशाचा आहे, न्यूक्लिअर रिॲक्टर. त्या न्यूक्लिअर रिॲक्टरमध्ये कोणत्या टाईपची न्यूक्लिअर रिॲक्शन होणार आहे, फिजन रिॲक्शन, न्यूक्लिअर फिजन रिॲक्शन होणार आहे. या न्यूक्लिअर फिजन रिॲक्शनमध्ये काय होणार आहे, लार्ज अमाऊंट ऑफ हीट एनर्जी रिलीज होणार आहे. त्या एनर्जीमुळं वॉटरचं कन्व्हर्शन स्टीममध्ये होणार आहे आणि ती स्टीम जी असणार आहे तिचं टेम्परेचर आणखीन प्रेशर हाय असणार आहे. त्याच्यामुळं टर्बाईन्स रोटेट होणार आहेत. टर्बाईन्स रोटेट झाल्यावरती जनरेटर ड्राईव्ह होणार आहे. जनरेटरमधलं मॅग्नेट रोटेट होणार आहे आणि त्याच्याभोवती असलेल्या कंडक्टिंग कॉईलमध्ये इलेक्ट्रिक करंट तयार होणार आहे. आता नाव द स्टीम टर्बाईन्स रोटेट झाल्यानंतर ती स्टीम कुठे नेली जाणार आहे, तर इट इज सेंड टू द प्लांट वेअर इट इज कन्व्हर्टेड इन टू वॉटर. त्याचं कन्व्हर्शन पुन्हा वॉटरमध्ये होणार आहे. कंडेन्सेशन कूलिंग टँककडे किंवा कूलिंग टॉवरकडे नेऊन त्याचं कन्व्हर्शन, स्टीमचं कन्व्हर्शन वॉटरमध्ये, आणि ते वॉटर पुन्हा कुठं जाणार आहे, वॉटरचं कन्व्हर्शन स्टीम करणाऱ्या प्लांटमध्ये जाणार आहे. मग इथं एनर्जी कोणाची यूज केलेली आहे, फ्युएल कोणतं आहे, युरॅनियम और प्लुटोनियम. आता युरॅनियम प्लुटोनियम कोणत्या टाईपचे इलेमेंट्स आहेत हे, तर रेडिओ ॲक्टिव्ह इलेमेंट आहेत. रेडिओ ॲक्टिव्ह इलेमेंट्स आणि त्यांच्यामधून रिॲक्शन, न्यूक्लिअर फिजनची रिॲक्शन. फिजन म्हणजे एका न्यूक्लियसपासून दोन न्यूक्लियस तयार करणं, स्प्लिटिंग होणं किंवा डिव्हिजन. एका न्यूक्लियसचं डिव्हिजन होऊन दोन न्यूक्लिआय फॉर्म होणं, त्या रिॲक्शनला म्हटले न्यूक्लिअर फिजन रिॲक्शन. दुसरी असते न्यूक्लिअर फ्युजन रिॲक्शन. आणि फ्युजन म्हणजे दोन छोट्या न्यूक्लियसचं कंबाईन होणार आहेत. ते दोन छोटे न्यूक्लियस काय होणार आहेत, कंबाईन होणार आहेत आणि एक मोठा न्यूक्लियस फॉर्म होणार आहे. मग हे आहे फ्युजन रिॲक्शन. त्याच्यामध्ये सुद्धा हीट एनर्जी बाहेर टाकली जाते. जसं हायड्रोजन ॲटम्स एकत्र येऊन हेलियम तयार होतो, त्यावेळेला काय होणार आहे, एनर्जी रिलीज होणार आहे, फ्युजन रिॲक्शन. आता इथं तुम्हाला न्यूक्लिअर फिजन रिॲक्शनमुळं इलेक्ट्रिकल एनर्जी किंवा त्या एनर्जी फिजन रिॲक्शनचा यूज होऊन जी एनर्जी मिळते त्याच्यापासून वॉटरचं कन्व्हर्शन स्टीम, आणि स्टीमपासून टर्बाईन ड्राईव्ह होणार आहे. टर्बाईन ड्राईव्ह झाले की जनरेटर ड्राईव्ह होणार आहे. जनरेटरमधलं मॅग्नेट फील्ड रोटेट होणार आहे आणि इलेक्ट्रिसिटी जनरेट होणार आहे. दस हिअर न्यूक्लिअर एनर्जी इज कन्व्हर्टेड इन टू थर्मल एनर्जी. न्यूक्लिअर एनर्जीचं कन्व्हर्शन कशामध्ये होणार आहे, थर्मल एनर्जी. थर्मल एनर्जी इज कन्व्हर्टेड इन टू कायनेटिक एनर्जी ऑफ स्टीम. Kinetic energy of steam is converted into kinetic energy of turbine, and finally kinetic energy of turbine is converted into electrical energy. The step by step transformation of energy. इथं एनर्जीचं ट्रान्सफॉर्मेशन होतं आणि त्याचा फ्लो चार्ट तुम्हाला इथं दाखवलेला आहे. न्यूक्लिअर एनर्जीचं कन्व्हर्शन, थर्मल एनर्जीचं कन्व्हर्शन, कायनेटिक एनर्जी ऑफ स्टीम. कायनेटिक एनर्जी ऑफ स्टीमपासून कुणाला एनर्जी मिळणार आहे, कायनेटिक एनर्जी ऑफ टर्बाईन रोटेट होणार आहे, टर्बाईनला कायनेटिक एनर्जी मिळणार आहे आणि त्याच्यामुळे इलेक्ट्रिसिटी जनरेट होणार आहे. आता हाऊ डज न्यूक्लिअर फिजन टेक्स प्लेस. मग आता आपल्याला न्यूक्लिअर फिजन रिॲक्शन काय आहे ते बघायचं आहे. आता न्यूक्लिअर फिजनसाठी इथं कोणता एलिमेंट ॲटम कोणते यूज केलेत, युरॅनियम और प्लुटोनियम. त्याच्यामधला युरॅनियमसाठी आपण बघणार आहोत. आता न्यूक्लिअर फिजन ही रिॲक्शन कशी होते, हाऊ डज अ न्यूक्लिअर फिजन रिॲक्शन टेक्स प्लेस. न्यूक्लिअर फिजन रिॲक्शन याच्यामध्ये काय केलं जाणार आहे, जो ॲटम आहे त्या ॲटमच्या न्यूक्लियसवरती प्रोटॉन किंवा न्यूट्रॉन हे काय केले जातात, त्यांच्यामधून आता रेडिओ ॲक्टिव्ह एलिमेंट जे आहेत त्यांच्या न्यूक्लियसमधून रॅडिएशन्स बाहेर पडत असतात. मग ते रॅडिएशन्स बाहेर पडतात. आता फिजन रिॲक्शनच्या वेळेला त्या न्यूक्लियसचं म्हणजे ड्युरिंग न्यूक्लिअर फिजन रिॲक्शन न्यूक्लियस गेट स्प्लिटेड इंटू टू स्मॉलर न्यूक्लिआय when the radiations are bombarded on it. मग जे काही रॅडिएशन्स असतील मग त्या रॅडिएशन्समधून काय बाहेर पडत असतात, न्यूट्रॉन प्रोटॉन हे न्यूक्लियसच्या मधून बाहेर पडत असतात आणि त्यांचं बंबार्डेशन किंवा एखादा न्यूट्रॉन जो आहे
नॅचरल रेडिएशन्स किंवा एखादा न्यूट्रॉन जर न्यूक्लियसवरती बंबार्ड म्हणजे कोलाईड झाला, आदळला येऊन कुणाच्या न्यूक्लियसवरती, युरॅनियमच्या न्यूक्लियसवरती जर न्यूट्रॉन असेल, तो न्यूट्रॉन आदळला गेला, त्याच्यावरती बंबार्ड झाला, तर काय होणार आहे, फ्युजन रिॲक्शन घडणार आहे आणि त्यामध्ये एनर्जी बाहेर टाकली जाणार आहे आणि त्या एनर्जीला म्हटले न्यूक्लिअर एनर्जी किंवा ॲटॉमिक एनर्जी. आता व्हेन न्यूट्रॉन इज बंबार्डेड ऑन ॲटम ऑफ युरॅनियम 235 याच्या ॲटमवरती न्यूट्रॉन जर बंबार्ड झाला तर काय होणार आहे, इट ॲब्सॉर्ब्स द न्यूट्रॉन, तो न्यूट्रॉन ॲब्सॉर्ब करणार आहे आणि कन्व्हर्ट इंटू इट्स आयसोटोप युरॅनियम 236. युरॅनियम 235 वरती ॲटमवरती न्यूट्रॉन एक बंबार्ड झाला तर तो न्यूट्रॉनला ॲब्सॉर्ब करणार आहे आणि त्या युरॅनियम 235चं कन्व्हर्शन कशामध्ये होणार आहे, आयसोटोप ऑफ युरॅनियम 236 मध्ये होणार आहे. मग आता हा जो तयार झालेला आयसोटोप आहे युरॅनियमचा 236, हा काय असणार आहे, बीइंग अनस्टेबल, इट इज एक्स्ट्रीमली अनस्टेबल, कन्व्हर्ट्स इंटू ॲटम्स ऑफ बॅरियम अँड क्रिप्टॉन. त्याचं कन्व्हर्शन कशामध्ये होणार आहे, ॲटम्स ऑफ बॅरियम अँड क्रिप्टॉन त्याच्यामध्ये होणार आहे. थ्रू द प्रोसेस ऑफ फिजन रिॲक्शन होणार आहे, थ्रू द प्रोसेस ऑफ फिजन. अँड आता हे झाल्यावरती म्हणजे क्रिप्टॉन युरॅनियम पहिल्यांदा युरॅनियम 235 त्याच्यावरती न्यूट्रॉन बंबार्ड झाल्यावरती त्याचं कन्व्हर्शन एक एक्स्ट्रीमली अनस्टेबल आयसोटोपमध्ये होतं आणि तो आहे युरॅनियम 236. तो अनस्टेबल असल्यामुळं त्याचं कन्व्हर्शन कशामध्ये होणार आहे, त्याचं न्यूक्लियस जो आहे तो ब्रेक होणार आहे आणि 2 छोट्या न्यूक्लियस फॉर्म होणार आहेत. एक असणार आहे ॲटम ऑफ बॅरियम आणि दुसरा असणार आहे ॲटम ऑफ क्रिप्टॉन. हे प्रोसेस होत असताना एनर्जीसुद्धा प्रोड्यूस होणार आहे. द प्रोसेस ऑफ फिजन रिलीजिंग 3 न्यूट्रॉन्स बाहेर टाकले जाणार आहेत, आणखीन एनर्जी रिलीज होणार आहे. मग किती एनर्जी रिलीज होते, 200 मेगा इलेक्ट्रॉन वोल्ट एवढी एनर्जी बाहेर टाकली जाते. आता एनर्जीचं युनिट जे आहे इलेक्ट्रॉन वोल्टमध्ये सुद्धा, इलेक्ट्रॉन वोल्ट इज द युनिट ऑफ एनर्जी. इलेक्ट्रॉन वोल्ट हे काय आहे, युनिट ऑफ एनर्जी. मग किती इलेक्ट्रॉन वोल्ट एनर्जी बाहेर टाकली जाते, तर 200 मेगा इलेक्ट्रॉन वोल्ट एवढी एनर्जी एका युरॅनियमच्या ॲटमच्या स्प्लिटिंगमुळं तयार होते. द 3 न्यूट्रॉन्स, आता या रिॲक्शनमध्ये जे 3 न्यूट्रॉन्स बाहेर टाकले गेलेले आहेत, रिलीज झालेले 3 न्यूट्रॉन्स जे आहेत, ते 3 न्यूट्रॉन्स काय करणार आहेत, दुसऱ्या 3 युरॅनियम 235च्या ॲटमवरती जाऊन बंबार्ड होणार आहेत. आणखीन पुन्हा एनर्जी रिलीज होणार आहे आणि अशी ही रिॲक्शन काय होणार आहे, सुरू राहणार आहे. ह्यालाच काय म्हटलेलं आहे, न्यूक्लिअर फिजन रिॲक्शन किंवा चेन रिॲक्शन असं म्हटलेलं आहे. आता याच्यामध्ये द न्यूट्रॉन्स रिलीज्ड इन धिस रिॲक्शन release more energy through fission of more uranium nuclei. This process of fission of uranium 235 atoms कंटिन्यू अँड इज कॉल्ड अ चेन रिॲक्शन. याला काय म्हटलेलं आहे, चेन रिॲक्शन. तुम्हाला राईट डेफिनेशन ऑफ चेन रिॲक्शन विचारलं जातं आणि ही आहे इथं रिप्रेझेंट केलेली चेन रिॲक्शन. आता ती चेन रिॲक्शनमध्ये बघा, धिस इज ॲन ॲटम ऑफ युरॅनियम 235. त्याच्यावरती एक न्यूट्रॉन बंबार्ड होतो. 1 न्यूट्रॉन इज बंबार्ड, तो त्या न्यूट्रॉनला ॲब्सॉर्ब करणार आहे आणि युरॅनियम 235चं कन्व्हर्शन युरॅनियम 236 मध्ये होणार आहे आणि हा आयसोटोप इज एक्स्ट्रीमली अनस्टेबल. तो अनस्टेबल असतो आणि अनस्टेबल असल्यामुळं त्याचं कन्व्हर्शन होणार आहे, त्याचं स्प्लिटिंग होणार आहे, त्याचं कन्व्हर्शन होणार आहे आणि इट कन्व्हर्ट्स इंटू द ॲटम ऑफ बॅरियम अँड क्रिप्टॉन. बॅरियम आणखीन क्रिप्टॉनचा ॲटम तयार होणार आहे. 3 न्यूट्रॉन्स आर रिलीज्ड अँड किती
वोल्ट एनर्जी बाहेर पडणार आहे, 200 मेगा इलेक्ट्रिक वोल्ट एवढी एनर्जी बाहेर टाकली जाणार आहे. आता हे जे 3 न्यूट्रॉन्स आहेत या ॲटमपासून रिलीज झालेले, ते 3 न्यूट्रॉन्स अजूनही 3 युरॅनियम 235च्या ॲटमवरती बंबार्ड होणार आहेत आणि या पुढं या 3 यांच्यापासून पुन्हा हे न्यूट्रॉन ॲब्सॉर्ब करणार आहेत. त्याचं कन्व्हर्शन अनस्टेबल किंवा आयसोटोपमध्ये होणार आहे युरॅनियम 236 आणि त्या युरॅनियम 236चं कन्व्हर्शन किंवा त्याच्यापासून पुन्हा 2 ॲटम्स तयार होणार आहेत, एक बॅरियम, क्रिप्टॉन, 3 न्यूट्रॉन्स, आणखीन 200 मेगा इलेक्ट्रिक वोल्ट ही एनर्जी प्रत्येकापासून बाहेर टाकली जाणार आहे. म्हणजे ही रिॲक्शन कंटिन्यू असणार आहे आणि त्याला काय म्हटलेलं आहे, चेन रिॲक्शन. मग इन न्यूक्लिअर पॉवर प्लांट अ कंट्रोल्ड चेन रिॲक्शन रिझल्ट्स इन रिलीज ऑफ थर्मल एनर्जी विच इज यूज्ड ॲज इलेक्ट्रिक एनर्जी जनरेशन. आता याच्यामध्ये द न्यूक्लिअर पॉवर प्लांट इन न्यूक्लिअर पॉवर प्लांट्स अ कंट्रोल्ड चेन रिॲक्शन रिझल्ट्स इन रिलीज ऑफ थर्मल एनर्जी. आता ह्याच्यात न्यूक्लिअर पॉवर प्लांटमध्ये ही जी रिॲक्शन होते चेन रिॲक्शन ती कशी होते, कंट्रोल्ड चेन रिॲक्शन. ती कंट्रोल चेन रिॲक्शन ही ॲटॉमिक रिॲक्टरमध्ये होत असते आणि त्याच्यामुळं जी थर्मल एनर्जी बाहेर पडते त्या थर्मल एनर्जीचा यूज होऊन काय होणार आहे, वॉटरचं कन्व्हर्शन स्टीममध्ये होणार आहे आणि ती स्टीम काय करणार आहे, टर्बाईन्स ड्राईव्ह करणार आहे. टर्बाईन ड्राईव्ह झाल्यावरती जनरेटरमध्ये मॅग्नेट रोटेट होणार आहे आणि इलेक्ट्रिसिटी जनरेट होणार आहे. मग ही स्टीम जी आहे ती स्टीम कुठे नेली जाणार आहे, तर कूलिंग टॉवरमध्ये नेली जाणार आहे आणि त्या कूलिंग टॉवरपासून पुन्हा त्याचं कन्व्हर्शन होणार आहे किंवा ते वॉर्म वॉटर कंडेन्सरमध्ये येणार आहे आणि कंडेन्सरमधून त्या स्टीमचं कन्व्हर्शन वॉटरमध्ये होऊन पुन्हा ते पंपिंग कशामध्ये केलं जाणार आहे, तर बॉयलर किंवा ते येणार आहे रिॲक्टर, एनर्जी मिळणार आहे आणि ते हीट होऊन पुन्हा त्याचं कन्व्हर्शन स्टीममध्ये होणार आहे. हे झालं तुम्हाला त्याची डायग्रॅम पण दिलेली आहे, स्केचमॅटिक डायग्रॅम किंवा स्केचमॅटिक ऑफ न्यूक्लिअर पॉवर स्टेशन. त्याच्यामध्ये हे जे युनिट आहे ह्याच्यामधलं हे काय आहे, न्यूक्लिअर रिॲक्टर. याच्यामध्ये कंट्रोल्ड चेन रिॲक्शन होते, कंट्रोल करणारे पॉड्स आहेत, इथे कंट्रोल चेन रिॲक्शन होणार आहे. इथं फ्युएल म्हणून युरॅनियमचा यूज होणार आहे. त्याच्यानंतर बॉयलरमध्ये आता हे जे पाईप्स आहेत, वॉटर कसं सर्क्युलेट होणार आहे, पाईपमधून सर्क्युलेट होणार आहे. जे काही वॉटर आहे त्या वॉटरचं कन्व्हर्शन बॉयलर किंवा याच्यामधून सर्क्युलेट होताना त्याचं कन्व्हर्शन ह्या एनर्जीमुळं न्यूक्लिअर रिॲक्टरमध्ये हीट एनर्जी, थर्मल एनर्जी रिलीज केली जाणार आहे आणि त्याच्यामुळं वॉटरचं कन्व्हर्शन स्टीममध्ये होणार आहे आणि ते स्टीम टर्बाईन्सकडं नेली जाणार आहे. टर्बाईन्स रोटेट होऊन इलेक्ट्रिसिटी जनरेट होणार आहे आणि त्याच्यानंतर आफ्टर रोटेशन या टर्बाईनला स्टीम दिल्यानंतर ती स्टीम कुठं जाणार आहे, कंडेन्सेशनसाठी जाणार आहे. पॉवर वॉटर कूल होणार आहे. हे आता इथं हा कंडेन्सर आहे आणि कंडेन्सर स्टीम कूल करण्यासाठी काय केली जाते, इथं वॉटर असतं, पाईप आहे वॉटरची आणि ते कोल्ड वॉटरसारखं काय केलं जाणार आहे, इथे फिरवलं जातं, फ्लो होत राहतं आणि कोल्ड वॉटर जे आहे त्या स्टीमची एनर्जी घेतं, ते वॉर्म होतं आणि याच्यामध्ये येणार आहे. पुन्हा हेच वॉटर फिरवलं जातं म्हणजे ह्या स्टीमची एनर्जी कोण ॲब्सॉर्ब करणार आहे, या पाईपमधून फ्लो होणारं जे कूलिंग टॉवरमध्ये जे वॉटर सर्क्युलेट करणारे पाईप्स आहेत त्याच्यामधलं वॉटर त्या स्टीमची हीट एनर्जी ॲब्सॉर्ब करणार आहेत आणि त्या स्टीमचं कंडेन्सेशन होऊन ते कंडेन्स्ड स्टीम जी आहे म्हणजे ते वॉटर पंपिंगनं पुन्हा रिॲक्टरकडे नेले जाणार आहे, ते हीट करण्यासाठी, त्याचं कन्व्हर्शन स्टीममध्ये करण्यासाठी. लक्षात आलं आहे. आता याच्यामध्ये तुम्हाला काही माहिती घ्यायला सांगितलेली आहे. आता हे तुम्ही तुमच्या माहितीसाठी लिहून ठेवा. माहिती असावं आपल्याला की न्यूक्लिअर पॉवर प्लांट्स कुठे आहेत. मग महाराष्ट्रामध्ये न्यूक्लिअर पॉवर प्लांट कुठे आहे, तारापूरमध्ये आहे. त्याच्यानंतर तामिळनाडू, राजस्थान, कर्नाटक यांच्यामध्ये पॉवर प्लांट्स आहेत. मग कुडमकुलम हा
तमिळनाडूमधला पॉवर प्लांट आणि त्याची कपॅसिटी किती आहे ही मेगावॅटमध्ये दिलेली आहे 1864 मेगा किलोवॅट. तारापूर महाराष्ट्रामध्ये 1400 मेगावॅट एवढी इलेक्ट्रिक पॉवर तयार होते. त्याच्यानंतर रवातना भाटा ह्याच्या राजस्थानमध्ये असलेलं 1180 मेगावॅट आणि कायगा कर्नाटकमध्ये असलेलं 880 मेगावॅट एवढी पॉवर जनरेट होते. मग या पॉवर प्लांट्समध्ये इलेक्ट्रिकल एनर्जी तयार होते. तिथं इलेक्ट्रिकल एनर्जी तयार होताना आता तुम्ही थर्मल पॉवर स्टेशनमध्ये बघितलं तर तिथं बॉयलर त्याच्यानंतर एक्झॉस्ट गॅसेससाठी एक चिमणी टॉवर बघितला होता. तसं इथं टॉवर आपल्याला दिसत नाही, कारण इथं जे काही हीटिंग इफेक्ट होणार आहे, वॉटर हीट करण्यासाठी जी न्यूक्लिअर एनर्जी यूज केली आहे त्याच्यामधून कोणते एक्झॉस्ट गॅसेस बाहेर पडत नाहीत, म्हणजेच इथं एअर पोल्युशन होणार नाही. आणि त्याचबरोबर आता इथं एअर पोल्युशन होणार नाही म्हणजे आपण काय म्हणणार आहोत की इथं कोणतं फॉसिल फ्युएल यूज होत नाही, त्याच्यामुळं एअर पोल्युशनचे प्रॉब्लेम्स अराईज होणार नाहीत. म्हणजेच ही सगळ्यात चांगली आहे न्यूक्लिअर पॉवर प्लांट्स यूज करण्यासाठी. पण त्याच्यामध्ये सुद्धा काही डिसॲडव्हान्टेजेस आहेत किंवा त्याच्यामध्ये सफिशियंट युरॅनियम प्रेझेंट नसेल तर ही पॉवर स्टेशन्स वर्क होणार नाहीत. अ न्यूक्लिअर पॉवर प्लांट डज नॉट यूज फॉसिल फ्युएल्स लाईक कोल, देअरफॉर प्रॉब्लेम्स लाईक एअर पोल्युशन डू नॉट अराईज. ऑल्सो इफ सफिशियंट न्यूक्लिअर फ्युएल इज अवेलेबल, म्हणजे न्यूक्लिअर फ्युएल जर अवेलेबल असेल सफिशियंट तर यांच्यापासून मिळणारी एनर्जी दिस कॅन बी अ गुड सोर्स ऑफ इलेक्ट्रिकल एनर्जी. However, there are few problems associated with the power generation. आणि कोणते आहेत प्रॉब्लेम्स? The products after fission of nuclear fuel are also radioactive and emit harmful radiations. म्हणजे आता ह्याचे डिसॲडव्हान्टेजेस प्रॉब्लेम्स काय आहेत तर न्यूक्लिअर रिॲक्टर्स किंवा जी काही न्यूक्लिअर फिजन रिॲक्शन होणार आहे त्या रिॲक्शन नंतरसुद्धा रेडिएशन्स इमिट होणार आहेत आणि ते रेडिओ ॲक्टिव्ह असणार आहेत आणि रेडिएशन्स जे आहेत ते काय असणार आहेत हार्मफुल रेडिएशन्स त्याच्यामधून बाहेर पडणार आहेत. द प्रॉडक्ट आर कॉल्ड न्यूक्लिअर वेस्ट. जे काही हार्मफुल रेडिएशन्स बाहेर पडतात त्यांना म्हटले न्यूक्लिअर वेस्ट. आणि हे न्यूक्लिअर वेस्ट हाऊ टू डिस्पोज द न्यूक्लिअर वेस्ट सेफली इज अ बिग चॅलेंज बिफोर द सायंटिस्ट. त्याच्यानंतर दुसरा पॉईंट कोणता आहे? ॲन ॲक्सिडेंट इन न्यूक्लिअर पॉवर प्लांट कॅन बी व्हेरी फॅटल. जर पॉवर प्लांटमध्ये जर काही ॲक्सिडेंट झाले, काही ॲटॉमिक रिॲक्टरमध्ये ब्लास्ट झाले तर काय होणार आहेत तर त्याच्यामधून हार्मफुल रेडिएशन्स बाहेर पडणार आहेत आणि दे आर व्हेरी फॅटल, म्हणजे सिरियस डेथ कॉज होणार आहे, ते खूप घातक असणार आहे. दिस इज बिकॉज द ॲक्सिडेंट मे रिझल्ट इन रिलीज ऑफ व्हेरी हार्मफुल रेडिएशन्स. आणि त्या हार्मफुल रेडिएशन्समुळं काय होणार आहे ते ह्युमन बिईंगला हजार्डस असणार आहे. मग हे त्याचे काय येणार आहेत जसे काय ॲडव्हान्टेजेस आहेत. ॲडव्हान्टेजेस कोणते आहेत तर एअर पोल्युशन याचा प्रॉब्लेम अराईज होत नाही. एअर पोल्युशन डज नॉट ऑकर. आणखीन त्याचबरोबर जर इफ सफिशियंट न्यूक्लिअर फ्युएल इज अवेलेबल दिस इज अ गुड सोर्स ऑफ इलेक्ट्रिकल एनर्जी. पण त्याचे डिसॲडव्हान्टेजेस कोणते आहेत तर रेडिओ ॲक्टिव्ह अँड हार्मफुल रेडिएशन्स याच्यामधून बाहेर टाकले जातात. रेडिओ ॲक्टिव्ह अँड हार्मफुल रेडिएशन्स आर इमिटेड. त्यालाच काय म्हटले न्यूक्लिअर वेस्ट. आणि हे न्यूक्लिअर वेस्ट डिस्पोज करण्यासाठी इट शुड बी डिस्पोज्ड व्हेरी सेफली. मग ते सेफली डिस्पोज व्हायला हवं आणि हे डिस्पोज करणं हेच काय आहे मोठं चॅलेंज आहे. दिस इज अ बिग चॅलेंज बिफोर अस, म्हणजे सायंटिस्टकडे ते मोठं चॅलेंज आहे. त्याचबरोबर जर काही ॲक्सिडेंट कॉज झाले न्यूक्लिअर पॉवर प्लांट्समध्ये, इफ ॲक्सिडेंट्स आर कॉज्ड इट इज व्हेरी फॅटल म्हणजे काय असणार आहे घातक असणार आहे एकदम. त्याच्यामुळं काय होणार आहे जे काही वर्कर्स असतील त्या प्लांटमध्ये वर्क करणारेच नाही तर त्याच्यामुळं त्याच्या आजूबाजूचे जो एरिया आहे भरपूर लांबपर्यंत त्याचे रेडिएशन्स काय होणार आहेत जाणार आहेत.
आणखीन त्याच्यामुळं ते ॲक्सिडेंट्समुळं हार्मफुल रेडिएशन्समुळं ह्युमन बीइंगवरती हार्मफुल इफेक्ट्स होणार आहेत. आता तुम्हाला न्यूक्लिअर पॉवर प्लांट आणि थर्मल पॉवर प्लांट जर तुम्ही डायग्रॅम बघितली तर तुम्हाला काय सिमिलॅरिटीज काय दिसतात, तर दोघांमध्ये वॉटर कुलिंगसाठी प्लांट आहे. वॉटर कुलिंग प्लांट स्टीमचं कंडेन्सेशन केलं जातं, हे दोघांमध्ये कॉमन आहे. आता डिफरन्स कोणता आहे, तर याच्यामध्ये ॲटॉमिक रिॲक्टर किंवा न्यूक्लिअर रिॲक्टर यूज केला जातो. आणखीन थर्मल पॉवर प्लांटमध्ये काय केलं जाणार आहे, कोल बर्न केला, बॉयलर तिथं कोल बर्न केला जाणार आहे आणि त्याच्यामध्ये एक चिमणी असणार आहे की एक्झॉस्ट गॅसेस आफ्टर कंबशन ऑफ कोल दे आर रिलीज्ड इन द ॲटमॉस्फिअर ॲट व्हेरी हाय अल्टिट्यूड. त्याच्यासाठी एक चिमणी असणार आहे. दस चिमणी जे टॉवर जी आहे तो याच्यामध्ये दिसत नाही. हे याच्यामध्ये काय आहे, न्यूक्लिअर रिॲक्टर आहे. आणि थर्मल पॉवर प्लांटमध्ये काय असणार आहे, तर हा जो स्टॉक आहे, लाँग स्टॉक, चिमनी स्टॉक, तो याच्यामध्ये दिसत नाही. हे झाले त्यांच्यामधले सिमिलॅरिटीज अँड डिफरन्सेस. मग तुम्हाला ह्याच्यामध्ये व्हॉट इज अ चेन रिॲक्शन हा क्वेश्चन विचारल्यावरती ही त्याची चेन रिॲक्शन नीट बघा डायग्रॅममध्ये, तर तुम्हाला इथं लिहिलेलं त्याच्यावरचं दिसतं. हा 235 युरॅनियमचा ॲटम आहे. एक न्यूट्रॉन ॲब्सॉर्ब करून इट इज कन्व्हर्टेड इंटू युरॅनियम 236. हा अनस्टेबल असणार आहे आणि त्याचं फ्युजन होणार आहे इंटू बॅरियम अँड क्रिप्टॉन. 3 न्यूट्रॉन्स आर रिलीज्ड अँड 200 मेगा इलेक्ट्रिक वोल्ट एवढी एनर्जी बाहेर टाकली जाणार आहे. आता हे तीन जे आहेत ते काय करायचे आहेत, 3 इलेक्ट्रॉन्सवरती 3 ॲटम्सवरती युरॅनियम 235 वरती बंबार्ड होणार आहे. त्याचं कन्व्हर्शन युरॅनियम 236मध्ये होऊन ही रिॲक्शन सतत चालू राहणार आहे. दिस इज अ चेन रिॲक्शन.